नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुषमाज किचनमध्ये। आज आपण झटपट टिफिनसाठी तव्यावरती दोन सुक्या भाज्या बनवणार आहोत। एक आहे आलू आणि शिमला मिरचीची झटपट भाजी आणि दुसरी कांदा पात भाजी। पातीचा जो कांदा असतो पांढरा त्याच्यापासून आपण ही तव्यामध्ये झटपट अशी भाजी तयार करणार आहोत। रेसिपी शेवटपर्यंत बघा। रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आलू आणि शिमला मिरचीची भाजी बनवण्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये 2 पळी तेल टाकते। मी ही भाजी कढईमध्ये न बनवता लोखंडी तव्यात बनवते, अगदी झटपट तयार होते आणि टिफिनला पण तुम्ही देऊ शकता। 1-2 पळीभर तेल टाकून घेतलंय मी। तेलाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता। तेल गरम झालंय, एक अर्धा चमच्यापेक्षाही कमी थोडीशी मोहरी टाकून घ्यायची। मोहरी तडतडलं की जिरं टाकून घ्यायचे। तडका तयार झाल्यावर कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा थोडासा मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा छान परतण्यासाठी चिमूटभर मीठ टाकून घ्यायचे, म्हणजे कांदा छान लवकर परतला जातो। थोडासा परतून झाल्यावर अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची, कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि 1-2 मिनिट हे थोडं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये काही मसाले ॲड करूया। लाल तिखट आहे, आपला हा गोडा मसाला आहे, धना पावडर, किचन किंग मसाला आणि हळद। यापैकी तुम्ही कोणताही हा मसाला वापरला तरी चालतो। यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिट थोडंसं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये चिरलेला 2 मीडियम साईजचे बटाटे सुरुवातीला टाकून घ्यायचे। शिमला मिरची लवकर शिजले जाते, त्यामुळे आधी बटाटा टाकून घ्यायचा। हे छान परतून घ्यायचंय आणि थोडासा बटाटा सुरुवातीला मऊसर होऊ द्यायचा। बटाटा आधी टाकायचा, कारण शिमला मिरची पटकन शिजले जाते आणि मग बटाटा लवकर शिजायला जात नाही, म्हणून थोडासा बटाटा हा परतून मऊसर होऊ द्यायचा आणि मग आपल्याला यामध्ये शिमला ॲड करायचे। बटाटा हा कच्चाच वापरलेला आहे, उकडलेला बटाटा नाही आहे, फक्त कच्चा बटाटा साल काढून फोडी केलेला आहे। आता यावरती किंचित पाण्याचा हबका द्यायचा आणि झाकण टाकायचं, म्हणजे एक छान दणदणीत वाफ येऊ द्यायची। झाकण काढून पाहूया बटाटा व्यवस्थित वाफ आली का ते। मी मधून 1 ते 2 वेळेला हे बटाटा असा हलवून घेतलेला आहे झाकण काढून, म्हणजे काय होतं, खालीवरी बटाटा हलवल्यानंतर सर्व फोडी व्यवस्थित आपल्या मऊसर होतात। फार मऊ होऊ द्यायचं नाही, अर्धवट कच्चा असाच बटाटा आपल्याला हा शिजून घ्यायचा आहे। आता हा बटाटा व्यवस्थित पाहिजे तेवढा शिजून झालेला आहे। आता यामध्ये शिमला मिरची टाकून घ्यायची, चिरून घेतलेली। ह्या 2 शिमला मिरची मीडियम साईजच्या आणि टोमॅटो टाकून घ्यायचा। आपण कांद्यामध्ये टोमॅटो का टाकला नाही, कारण टोमॅटो जर आधी टाकला असता तर बटाटा आपला छान शिजला गेला नसता, त्यामुळे मी नंतर हा टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे। तव्यात केल्यावरती टेस्ट याची अगदी छान लागते, वेगळी चव येते कढईपेक्षा तव्यातल्या भाजीला। आता आपण याला मीठ टाकलेलं नाही आहे, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं याला आणि छान मिक्स करून घ्यायचं। पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिट याला छान वाफ येऊ द्यायची। मधून मी 1 ते 2 वेळेला हलवून घेणार आहे भाजीला, म्हणजे भाजी अशी करपले जाणार नाही। झाकण काढून पाहूया, मस्त भाजीला आपल्या वाफ आलेली आहे। मधून मी 2 वेळेस ही भाजी छान परतून घेतली आहे। एकदा कढईपेक्षा तशी तव्यात पण भाजी करून पहा, अगदी छान टेस्ट येते। व्यवस्थित भाजी आपली शिजून झाली आहे। फक्त भाजी करताना गॅस अगदी मोठा अजिबात ठेवायचा नाही, मीडियम हीटवरतीच भाजी छान वाफू द्यायची, म्हणजे ही करपले जात नाही। आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे सर्व छान पुन्हा एकदा मिक्स करायचं। टिफिनसाठी, लंच, डिनरसाठी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिस टिफिनसाठी पण अगदी पटकन होणारी ही भाजी आहे। गॅस बंद करून घेऊया। शिमला मिरची आणि बटाट्याची तव्यातली भाजी आपण तयार करून घेतलेली आहे। आता कांदा पात भाजी तयार करूया। आपण हा जो पातीचा कांदा असतो याची पात पूर्ण काढून टाकली, मी फक्त कांदा वापरतीये मी। याची आपण छान अशी खमंग अशी भाजी तयार करणार आहोत।
तुम्हाला जर यामध्ये पात वापरायची असेल तर तरी पण तुम्ही वापरू शकता, पण मी शक्यतो हे कांदा वापरते, त्यामुळे अगदी टेस्टी भाजी तयार होते. हे स्वच्छ धुवून घ्यायचं आणल्यानंतर. खूप प्रमाणात माती असते पातीच्या कांद्याला ह्या, त्यामुळे स्वच्छ धुवून घेतलेला हा कांदा आहे आणि थोडंसं वरची अशी जी साल आहे ते मी काढून घेते आहे. आता ह्या सर्व कांद्याची अशी वरच्या साईडचं जे भाग आहे हा काढून घेऊया. आता ह्या पातीच्या कांद्याचं हे वरचं जे साल आहे ते पूर्ण आपण काढून घेतलेलं आहे. आता हे कट करून घ्यायचं आहे. कट करताना ह्या मुळ्या पूर्ण काढून घ्यायच्या. तर मी याचे असे गोल काप करणार आहे, तुम्ही असं हे असे कट करणार आहे मी गोलसर. तुम्हाला जर कट करायचं असेल तर तुम्ही अशी उभं चीर देऊन असे पण तुम्ही कट करू शकता, पण मी शक्यतो असे गोल कट करते, त्यामुळे भाजी पण वेगळी लागते. प्रत्येक भाजी कट करण्यामध्ये पण चवीला बदलले जाते, त्यामुळे मी शक्यतो अशी गोल गोल तयार करते. खूप जण याची चटणी पण तयार करतात, मिरची वगैरे घालून ठेसा म्हणा किंवा मग चटणी म्हणा. तर आता हे सर्व कांद्याची जे पातीचा जो कांदा आहे तो पूर्ण कट करून घेऊया. कांदा आपण पातीचा चिरून घेतलेला आहे पूर्ण. ही भाजी मी लोखंडी तव्यात बनवते. तव्यात बनवल्यामुळे अजून त्याला टेस्ट छान येते, की लोखंडी कढई असो किंवा मग लोखंडी तवा असो यामध्ये तुम्ही बनवा. नसेल तर कोणत्याही कढईमध्ये तुम्ही बनवली तरी चालते. इथे मी गॅस सुरू करून तवा गरम करायला ठेवलेला आहे. यामध्ये एक पळीभर आपण तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झाले, यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घ्यायची. मोहरी तडतडली की यामध्ये जिरं टाकून घ्यायचे. तर मोहरी तडतडली, कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायचे. हा जो चिरून घेतलेला पातीचा कांदा आहे हा यामध्ये टाकून घ्यायचा आहे. मी साधारण एक जुडी आणली होती, त्यातली अर्धी जुडीचा पातीचा कांदा वापरते मी. आता हे पूर्ण कांदा यामध्ये टाकून घेऊया. हे 2 मिनिट तेलावरती छान परतून घ्यायचं. 2 मिनिट तेलावरती परतून झाले. पात शिजायला अजिबात वेळ लागत नाही. आपण कच्चा पण कांदा खातो, त्यामुळे हे फार शिजून घ्यायचं नाही. चिमूटभर मीठ टाकायचं आहे आवश्यकतेनुसार. हळद टाकून घ्यायची. लाल तिखट आवश्यकतेनुसार. हिंग मी कच्चा वापरते आहे, तडक्यात वापरलेला नाही आहे. तडक्यामध्ये वापरल्यावर एखाद्या वेळेस करपल्या जातो, मग त्यामुळे मी शक्यतो या पद्धतीनं वापरते. थोडीशी यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. 2 ते 3 चमचे आपण जो भाजून शेंगदाण्याचा कूट केलेला असतो, फार बारीक नाही करायचा आणि फार जाडसर नाही, असा 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा. शेंगदाण्याच्या कुटाच्या ऐवजी तुम्ही चणा डाळीचं पीठ पण वापरू शकता किंवा मग जाडसर भरड काढून डाळीचा पण तुम्ही वापरू शकता. हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सर्व मिक्स करून झालंय, याच्यावरती झाकण टाकून एक वाफ येऊ द्यायची. आता याला छान वाफ आली आहे, मिक्स करून घ्यायचं आणि गॅस आता बंद करून टाकायचा. गॅस बंद करून ठेवला आहे. पुन्हा थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया. शक्यतो ही भाजी अति जास्त मऊ होईपर्यंत शिजवायची नाही, शक्यतो अशीच राहील इतपतच शिजवायची. ही आपली आता भाजी तयार आहे. भाजी म्हणा किंवा मग कांद्याच्या पातीची चटणी तयार आहे आपली कांदापात भाजी. झटपट अशा तयार होणाऱ्या टिफिनसाठी 2 भाज्या तुम्ही अगदी 5 मिनिटात तयार करू शकता. कांदापातीची भाजी आणि बटाट्याची भाजी तव्यात बनवल्यामुळे अगदी अप्रतिम, थोडीशी वेगळ्या चवीची भाजी ही छान लागते. रेसिपी नक्की करून पहा. रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा. अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.